उक्ती नव्हे कृती हीच खरी जनजागृती। ताज्या आणि ठळक घडामोडीकरिता पाहत रहा माऊली माझा। जय जय रघुवीर समर्थ। जय सद्गुरू। माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जनसेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, जिजाऊ देणे कार्यकारी संपादक, माऊली माझा चॅनलचा संस्थापक। आपणापुढे व्हिडिओ सादर असा करतो की ह्या कर्जत तालुक्यामध्ये निष्कृष्ट वनाचे पुनर्वनीकरण करण्याबाबत आदिवासी उपयोजना आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंट पुराव्यासह सादर करतो। 2011 ते 2014 पर्यंत 71 लाख रुपये खपवले आणि तिथे कसल्याही प्रकारे वृक्षच लागवड झालेली नाही। स्पष्ट सांगतो, कारण कशामुळे फक्त कसे कागदी घोडे नाचवतात, ना कुणाच्याही सह्या घेतात आणि व्हाउचर बनवतात। वन परीक्षेत वनाधिकारी कर्जत यांचे कार्यालय, म्हणून मी खेडेकर नावाची जे अण्णासाहेब आहेत त्यांच्याकडून ही माहिती मागवली, खेडेकर साहेबांकडून। त्यांनी मागवलेला याचा सातबारा द्या, वृक्ष लागवडीचा व्हिडिओ द्या, त्याचं ऑडिट द्या, हे देऊ पाहत नाही। यांनी फक्त कसे पैसे घेतले, कसे काय केलं, कागदोपत्री कसे घोडे नाचवले, ते फक्त त्यांनी का दिलं का हे कोर्टाला वाचायला मिळू नये। परंतु याच्यावरती पिटिशन दाखल होणार आहे आणि 85 हेक्टरला 2011 ते 2014 पर्यंत 2,12,500 झाडं लावलेली आहेत। ती झाडं आहेत कुठं का? हे सगळं फक्त कागदोपत्री घोडे सांगण्याचं। माझ्याकडे फायली पडल्या, मी पुराव्यासह, प्रत्येक व्हिडिओ माझा पुराव्यासह असतो। मी त्यांच्याकडे माहिती अधिकारात माहिती मागवली, काही याचं लागवडीचे नकाशे द्या मला, लागवडीचा सातबारे द्या मला, पेमेंट केलेले व्हाउचर द्या, कोणाला पेमेंट केलं त्यांचा मला अहवाल द्या। या सगळ्या सत्यप्रती मागवल्या, परंतु ते काय मला देऊ शकले नाहीत आणि देणारही नाहीत। कारण हे तालुका कर्जत, जिल्हा रायगड, मौजे सालोक तर्फे कर्जत इथे हे वृक्ष लागवडीचं कागदी घोडे नाचून 71 लाख रुपये खर्च केलेला दाखवत आहे आणि स्पष्ट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये। त्यांच्या स्वाक्षरी आहेत, माझं काही नाही, हे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत का 2014 पुढे याच्यावरती कोणताही खर्च करण्यात आलेला नाही, असं स्पष्ट ह्या कागदामध्ये लिहिलेलं आहे। आणि ही परत गेल्या महिन्यात मला माहिती दिली जाते का याच्यावरती पैसे खर्च केलेले, हे जे तारीख वेळ आहे हे बघ, म्हणजे काय आहे कसं आहे। 30/7/2024 ला ही माहिती मला दिली जाते आणि याच्यावरती 19 असे खर्च, व्हाउचर्स कागदी घोडांचे दाखवले जातात आणि खोटं बोलून शासकीय दप्तरी पश्चिम परिक्षेत्र वनाधिकारी कर्जत तालुक्यामधील, रायगड जिल्ह्यामध्ये पश्चिम मधले असे असून माहिती अधिकारातना मागवलेली माहिती मला ते काय देऊ शकत नाही, दिलेली नाही। कारण यांचं म्हणणं एकच असतं का तुम्ही कोर्टात जा,
कारण हे घाबरत नाही. प्रथम अपील यादी घाबरत नाही, जनमाहिती अधिकारी घाबरत नाही, द्वितीय अपिलामध्ये यांच्याकडूनच अधिकारी बसलेले आहेत. न्यायदेवता 18ची तक्रार त्यांच्याकडे चालवली जाते असं माहिती अधिकारात कुठेही नाही. परंतु हम करोशे कायदा हा राज्यात चाललेला आहे. सर्वसाधारण पत्र खालचं जर दिल्ली असो, राज्य शासन असो, केंद्र शासन असो यांच्याकडे गेलं तरी ते तरी परत आलं तरी ते कचऱ्याच्या पेटीत जातं. कारण अधिकाऱ्याला सांभाळून घेत आहे म्हणून भ्रष्टाचार 20% अधिकाऱ्यांनी वाढवलेला, हे 100% सत्य आहे. म्हणून मी आपणापुढे स्पष्टपणे सांगू शकतो, पुराव्यासह सांगू शकतो का 71 लाख रुपये यांच्या माझ्या हातात आलेल्या माहितीनुसारच आहेत. आणि त्याच्यावरती किती करोड रुपये खर्च केलेत ना, किती काम न करताना देशाचे जनतेचे टॅक्स मधना ही रक्कम कशी गडप केलेली आहे, कशी खाल्लेली आहे याची काहीही केलेलं नाही. लाखो तर माझ्या नजरेसमोर आहेत, पण किती करोड आहेत हे मला हातात कागद मिळाल्याशिवाय सांगताना येणार नाही. पण बाकी 71 लाख रुपये तर बिनकाम करताना त्यांनी घेतलेले आहेत, खाल्लेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे, हे 100% सत्य आहे. म्हणून वन अधिकारी परीक्षित वन कर्जत पश्चिम तालुक्यामध्ये हे कार्य घडलेलं आहे. पुराव्यासह कोणी इन्क्वायरीला आलं, काही जरी झालं तरी मी पुराव्यासह प्रत्येक माझा व्हिडिओ पुराव्यासह आहे. आता मी काय केलंय, ट्विटवरती टाकायला सुरुवात केलेली, म्हणजे कमीत कमी देशाच्या राज्यामध्ये देशामध्ये काय चाललंय हे तरी समजेल. शेकडो व्हिडिओ काढले मी. माझ्या जिजाऊच्या देण्यामध्ये अनेक काय लिखाण केलं सत्य घटनेवरती, पण त्याला काय प्रतिसाद मिळत नाही. आता माझे व्हिडिओ मी ट्विटरवरती टाकायला सुरुवात केलेली आहे. याची दक्षता जर कोण घेईन तर मी पुराव्यासह देईन आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे, याच्याही पुढे आणून देईन. हे अगदी सत्यबोधाने मी आपल्यापुढे सादर करतो. हा भ्रष्टाचार आहे हे 100% सत्य आहे. परिक्षेत्र वन अधिकारी कर्जत तालुक्यामध्ये पश्चिमकडे माहितीसाठी सांगतो, पुनर्वनीकरण करणे आदिवासी उपयोजनेबाबत पैसे हे खाल्लेले आहेत. ते कोणी खाल्लेत, काय खाल्लेत ते इन्क्वायरीमध्ये सत्य होईल. मी पिटिशन दाखल तर करणार आहेच, परंतु हे राज्यकर्त्यांचं काम आहे, केंद्र शासनाचं काम आहे, उच्च अधिकाऱ्यांचं काम आहे का हे पैसे खायचे आणि मग पैसे खालच्या अधिकाऱ्याकडून काय करून घ्यायचं आणि मग वरती पैसे खायचं आणि तिथं पत्र. पण मी माहिती अधिकारातला पक्का माहिती काढून घेणार आहे, माहिती अधिकारामध्ये पूर्णपणे काम करणारा असल्या कारणाने ह्या माहित्या मी सत्य उघड करण्याचं काम करतो. आणि माझ्याकडे भंडार माहिती अधिकारात मी काढलेला आहे, अनेक भ्रष्टाचार मी मग काढलेले आहेत आणि ते काढत राहणार. आणि राज्यामध्ये केंद्र शासन असो राज्य शासन असो यांच्या मी निष्ठा आणून देणार, हे मात्र पूर्ण सत्य. हा भ्रष्टाचार ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा 100% आहे. याचा तपास इन्क्वायरी व्हावी. जय सद्गुरू.